1 किलो खव्यापासून अगदी अचूक प्रमाणात रसरशीत असे गोड गुलाबजामुन करूया। तर त्यासाठी इथे 1.25 किलो साखर घ्यायची आहे आणि साखर बुडून वरील इतपत पाणी घ्यायचं आहे, म्हणजे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। 1 चमचा वेलची पूड आणि 5 मिनिटे उकळी काढून घ्यायची आणि 2 ते 3 थेंब लिंबाचा रस टाकून घ्यायचा, म्हणजे आपलं गुलाबजामुन मुरल्यानंतर वरशी साखर दिसणार नाही। आणि 1 किलो खवा आणि त्यामध्ये 1 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आणि ते थोडंसं जर आपल्याला गरज वाटली तर दूध टाकून छान असं हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। खवा आपला पातळ किंवा घट्ट आहे त्यानुसार दुधाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं। आणि एक समान या पद्धतीने अशा गोळ्या करून घ्यायच्या आहेत, हे पहा या पद्धतीने। आणि आता कडकडीत तेलामध्ये खरपूस कलर येईपर्यंत गोळ्या छान अशा खमंग तळून घ्यायच्या आहेत। तर गॅस आपल्याला कुठेही वाढवायचं नाही किंवा कमी करायचं नाही। फुल गॅसवर जर आपण तळल्या तर वरून करपतात आणि आतून कच्च्या राहतात, आणि बारीक गॅसवर जर आपण गोळ्या तळल्या तर खूप असं तेल पितात। त्यामुळे मीडियम गॅसवर असा खरपूस कलर येईपर्यंत गोळ्या तळून घ्यायच्या आहेत। आणि आता कोमट पाकामध्ये या गोळ्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 2 ते 3 तास हे जामून मुरत ठेवायचं आहे। आणि तुम्हाला झाकण काढून दाखवते, हे पहा। तर आपलं पाक छान असं जामूनमध्ये शिरलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। रसरशीत आपले हे गोड गुलाबजामुन बनून तयार आहे। या पद्धतीने नक्की करून पहा। सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।